कधी कधी वेळ किती पटकन जातो ना. कालच हे दोघं इतके छोटे होते आणि आज बघा. आणि ह्या छोट्या छोट्या मुमेंट्स खरं तर आपण पेरेंट्स म्हणून जगण्याचं कारण आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. सो मी खूप दिवसांनंतर मित्रांनो फायनली व्हिडिओ सुरू केलेले आहेत. कारण तुम्ही माझ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजला एवढं काही प्रेम नाही देत, तर मी ठरवलं सगळ्यांना व्लॉग पाहायला आवडतात, तर मी पण व्लॉगिंग सुरू केलेली आहे. पण मध्ये आधी तुम्हाला थोडेफार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओही देत जाईल, कारण मला ते आवडतात. ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायला आवडते. सो आज चिल्ड्रन्स डे आहे आणि हे बघा, हे जेनझी ही चिल्ड्रन्स आम्ही खास सेलिब्रेशनला यांच्यासाठी चाललोय, जो की आपली जनरेशन ही मिलेनिया आहे. हे बघा, ही जेन अल्फा, ही पण खूप ऍक्टिव्ह जनरेशन आहे. गुमीला चाललो ना आपण. प्रचंड उत्साह असतो आमच्या हरीमध्ये. ॲक्च्युली काय आहे ना फ्रेंड्स, आम्हाला खूप सारे स्पॉट्स आहेत पाहण्यासारखे, पण आम्हाला आमच्या सोयीनुसार नाही, तरी म्हणजे क्यूटच्या बच्चानुसार आम्हाला स्पॉट्स ठरवावे लागतात, कारण त्याला जिथे अलाउड आहे आम्ही तेच प्रेफर करतो. सो असंच एक इंस्टाग्रामवर स्क्रोल करता करता एक रील पाहिली होती, आणि आता ते काय आहे, कसं आहे आणि खरंच तसं आहे का, तर ते आम्ही पाहायला चाललोय. सो मी ते तुम्हालाही दाखवते, तर व्हिडिओला कंटिन्यू करा. ती शोनापुत्त का गलती, शोनापुत्त का गता, ओरी बापले, कुठे चाललोय आपण? हॅकर्स अड्डा, हायकर्स ना. आज चिल्ड्रन्स डे आहे आणि मला नेहमी वाटतं मित्रांनो, मुली छोटे असतात म्हणून नाही, तर त्यांच्या मनातली निरागसता जिवंत असते म्हणून ते इतके जास्त स्पेशल असतात. तुम्हाला काय वाटतं? माझा हरी पण अजून छोटा आहे आणि तनू 17 वर्षाचा झाला. आयुष्य समजून घेण्याच्या एजमध्ये आहे तो पण. दोघांचे दिवस वेगळे, पण गरज एकच, थोडंसं प्रेम आणि थोडासा समजून घेणारा आवाज पाहिजे. आई म्हणून मी माझ्या मनात नेहमी एक विचार करत असते, माझी मुलं खुश राहोत. कधी ते पडलं तर उभं करावं, कधी ते थांबले तर त्यांना मोटिवेट करावं, आणि कधी कधी फक्त शांत बसून त्यांचं ऐकूनही घ्यावं. मुलांना परफेक्ट पेरेंट्स लागत नाहीत, मुलांना प्रेझेंट पेरेंट्स लागतात मित्रांनो, जे त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकतात आणि तू करू शकतोस असं सांगतात. हरी अजून लहान आहे, एक दिवस तोही मोठा होईल आणि तनू त्याचं फ्युचर तयार होतं आहे. पण दोघांचाही पाया एकच, आई बाबा, प्रेम आणि सपोर्ट. चिल्ड्रन्स डे फक्त एक दिवस नाही, तो रिमाइंडर आहे की मुलांसाठी आपण दिलेला वेळ, दिलेलं प्रेम आणि दिलेला आधार हीच त्यांची खरी स्ट्रेंथ आहे. तर हॅपी चिल्ड्रन्स डे सगळ्या मुलांना आणि त्या सगळ्या पेरेंट्सना, जे आपल्या मुलांसाठी मनापासून जगतात आणि त्यांना वेळ देतात. आम्ही पोहोचलेलो आहोत हायकर्स अड्डा, आणि हे बघा, हा गुंडा पोरगा पळतच सुटला. जबरदस्त. हरी, बॅड मॅनर्स हा, असा का तू पळत सुटलाय? काय? थांब, काय झालं हलूला? एन्जॉय करायला लागला रे तो. आणि सिरियस तनू, काय ही हेअरस्टाईल यार तनू. चल हे आहे, चल हरी, सोड हरीला एंट्री करू दे. चल हरू, चल आतमध्ये. काय आहे बघून आहे. काय वाईब आहे ना मित्रांनो. नळ, झाड, वारा
सगळं कसं एकदम शांत. आणि इकडे बघा वॉश बेसिनमध्ये झाडं लावलेली आहेत आणि इकडे बघा ही आहे बैलगाडी. खरंच हीच खरी गावाकडची फिलिंग आहे. सिटीमध्ये हे पीसफुल वाईब मिळत नाहीत. मनाला जरा रिसेट करायला ही परफेक्ट जागा आहे. ती पण तुमची कुंडी बनवू शकते. हे बघ, संदूकमध्ये पहिले पैसे असायचे, आता झाडं आलेत. बेसिन मध्ये नळ लावलेत आणि मग हरी तू कुठे निघालास ओय. हे बघा इथे हे आहे. ठीक आहे फ्रेंड. इथे काय आहे, एक स्मॉल ब्रिज आहे आणि मी आणि हरी आता चाललोय ब्रिज वर. चलो हरी, चलो चढो ऊपर, चलो. एक नंबर डरपोक आहेस हरी तू. चल मला जाऊ दे, मी गेल्याशिवाय तू काही यायचं नाही तोपर्यंत. हा अब लगेच आला तनू, थांबा, पुढे नाही जायचं. हे आहे छोटंसं वॉटरफॉल. कसं आहे हे, कसं आहे ॲक्च्युली खरं निसर्गाच्या सानिध्यात आहे, डाऊटच नाही. एवढे सुंदर डोंगर आहेत. आणि माझा सुंदर तनू सुंदर होता पण आता लय डेंजर झालाय. आणि हे तर माझी क्यूट बेबी आहे. ए माझी क्यूटी, कुठे आली तू? मज्जा करती ना तू छान. आता हॅलो, लगेच निघाला. हरू म्हणलं की लगेच. खूप सूर्य येतोय. हे बट डस्टबिन नाही. तनू तू काय म्हणशील, चिल्ड्रन्स डे ला कुठे घेऊन आलेत मला? हे खरंच असं म्हणशील? अरे आज नको ना म्हणू, एवढं लांब आलंय असं नको म्हणू ना. तनू हेअरकट बघ कसं दिसतंय तुझा. इथला हँड वॉश दाखवते. हे आहे हँड वॉश. कसं वाटतंय? या टेबलवर बसून आम्ही गप्पा मारत होतो आणि तनू आमचं फक्त ऐकत होता. कधी कधी असतं ना, आपण मोठे होत जातो पण लहानपणीचं ट्रूथ पुन्हा ऐकायला मनाला खूप आवडतं. चेतन सांगत होता तनूला की आमचं बालपण साधं होतं, पण त्या साधेपणात जीवनाची मोठी शिदोरी मिळाली. ना मोबाईल ना इंटरनेट, फक्त खेळ, ऊन, पावसाचा वास आणि घरभर पसरलेली हास्यांची गर्दी होती. त्यांनी सांगितलं पैसा फार काही नव्हता पण आनंद कधीच कमी नाही पडला, कारण आम्ही मागण्यापेक्षा कृतज्ञता जास्त शिकलेलो. आणि खरंच या जनरेशनमध्ये सगळं मिळतं पण पेशन्स आणि पीस फार कमी आहेत. आम्हाला 90sने शिकवलं मोठं होण्यासाठी धावायचं नसतं, जगायचं असतं. आणि मला वाटतं ही माणसं खूप काही देऊन जातात, पैसा नाही पण अनुभव. थँक्यू सो मच. हां खा बेटा, वाढू सर्व करू. लगेच दे. तर फ्रेंड्स हे बघा आमचं लंच डिनर जो काही म्हणताल तो सगळा झालेला आहे. सो फूड टेस्ट छान आहे. नूडल्स पण खूप छान होते. नेचर आहे, पाणी आहे इथे, लेक ओढा काहीतरी आहे. सो त्यामुळे खूप जास्त थंडी आहे इथं है ना. आणि तुम्हाला नेचर आवडत असेल तर तुम्ही या, पीसफुल एन्व्हायरमेंट आहे. जास्त अशी गर्दी कलकल असं काही नाही आहे, फार सायलेंट एकदम शांतता आहे. सो तुम्ही येऊ शकता. आता आपण अजून एका ठिकाणी जाऊया. तर फ्रेंड्स ॲक्च्युली इथं थंडी प्रचंड आहे. मला आज ह्या डेला थंडी आहे, सुरू झाली आहे असं फील झालं. बट नॉट बॅड, खरंच खूप छान प्लेस आहे. ज्यांना फार जास्त शांतता आवडते ना त्यांनी नक्की या. बापले, छोटा भाऊ मोठ्या भावाच्या कच्च गलत पडलाय. हॅलो
तर आज आपण व्हिडिओचा एंड इथेच करूया मित्रांनो. क्यूट आणि छान वाईबमध्ये आजचा दिवस आपण घालवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.